आपण रोज वापरतो तो मोबाईल फोन किंवा अगदी साधी कुरिअर सेवा, या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक धागा कॉमन आहे, तो म्हणजे एका व्यक्तीची कल्पना आणि ती सत्यात उतरवण्याचं धाडस. आज आपण बोलणार आहोत त्याच शक्तीबद्दल, जी आपल्या आजूबाजूच्या जगाला आकार देते, आणि ती शक्ती म्हणजे उद्योजकता. चला तर मग हा प्रवास सुरू करू. ऐकायला खूप मोठं वाटतंय नाही का? पण जरा विचार करा, उद्योजकता म्हणजे फक्त नवीन कंपन्या सुरू करणं नाहीये. ही एक अशी ताकद आहे जी देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन बनते. ती जुन्या पद्धतींना आव्हान देते आणि विकासाला एक नवी, वेगळी दिशा दाखवते. खरं तर बदलाची खरी सुरुवात इथूनच होते. मग ही बदलाची सुरुवात होते तरी कुठून? उद्योजकता या शब्दात नेमकं काय दडलंय? चला जरा खोलात शिरून बघूया की हा शब्द आणि त्याचा अर्थ नक्की काय आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? या शब्दाचा मूळ अर्थ एखादी क्रिया हाती घेणे, म्हणजे नुसते विचार करत बसणं नाही, तर त्या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी कामाला लागणं, कृती करणं. हेच उद्योजकतेचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बघा, हे फक्त स्वप्न पाहण्यासारखं नाहीये, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पक्का आराखडा तयार करण्यासारखं आहे. कुठे संधी आहे हे शोधणं, त्यासाठी लागणारी माणसं आणि पैसा उभा करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात जी काही अनिश्चितता आहे त्याची जबाबदारी घेणं. ही एक पूर्णपणे सर्जनशील प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेचे परिणाम ते तर आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती आहेत. जरा विचार करा, यातल्या कोणत्या गोष्टी आज आपण वापरल्या नाहीत? संगणक, मोबाईल, ATM या सगळ्या गोष्टी कधीकाळी कुणाच्या तरी डोक्यात आलेली एक साधी कल्पना होती, पण त्या कल्पनेवर विश्वास ठेवला गेला, ती प्रत्यक्षात आणली गेली, आणि म्हणूनच आज आपलं आयुष्य इतकं सोपं झालंय. ओके, तर उद्योजकता काय आहे हे आपण समजून घेतलं. पण आता प्रश्न हा आहे की कोण असतो हा उद्योजक? असं काय खास असतं त्या व्यक्तीमध्ये जी एका छोट्या कल्पनेचं रूपांतर एका मोठ्या उद्योगात करते? तर ही आहे एका यशस्वी उद्योजकाची ओळख. हे फक्त गुण नाहीत, तर ही त्यांची हत्यारं आहेत. यातला प्रत्येक गुण त्यांना मोठ्यात मोठ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि संधीचं सोनं करण्यासाठी मदत करतो. चला, यातल्या काही महत्त्वाच्या गुणांवर एक नजर टाकूया. सृजनात्मकता ही प्रत्येक उद्योगाची पहिली ठिणगी असते. याचा अर्थ असा नाही की नेहमीच काहीतरी नवीन शोध लावला पाहिजे. नाही, कधीकधी आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींकडे एका नव्या नजरेने पाहणं आणि त्यात सुधारणा करण्याची संधी शोधणं, ही सुद्धा एक प्रकारची सृजनात्मकताच आहे. गर्दीत राहूनही गर्दीपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक नवीन कल्पनेत एक धोका असतोच, अपयशी होण्याचा. उद्योजक हा धोका पत्करतो, पण ही काही डोळे झाकून मारलेली उडी नसते. हे असं आहे की पाण्यात उतरण्याआधी पाण्याची खोली मोजायची. म्हणजे अभ्यास करून, विचार करून उचललेलं हे एक धाडसी पाऊल असतं. कोणतीही ब्रिलियंट कल्पना तेव्हाच मोठी होते जेव्हा ती एका व्यक्तीच्या डोक्यातून बाहेर पडून अनेकांची हात आणि बुद्धी वापरून साकार होते. आणि हे घडवून आणण्यासाठी लागतं नेतृत्व. आपल्या टीमला प्रेरणा देणं, त्यांना योग्य दिशा दाखवणं आणि सगळ्यांना एका ध्येयाने एकत्र बांधून ठेवणं, हेच नेतृत्वाचं खरं काम आहे. हे गुण तर झाले, पण मग रोजच्या कामात उद्योजक नेमकं करतात तरी काय? ती कोणती कामं आहेत जे एका कल्पनेला वास्तवात उतरवतात? चला पाहूया. हे एका प्रवासासारखं आहे, जिथे प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो. सुरुवात होते एका पक्क्या नियोजनाने, मग लागणारी साधनसामुग्री, माणसं, पैसा, हे सगळं एकत्र आणलं जातं. प्रत्येक वळणावर छोटे मोठे निर्णय घ्यावे लागतात. सतत नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती स्वीकाराव्या लागतात. आणि हो, येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी तयार राहावं लागतं. हाच तो खरा कृतीचा मार्ग आहे. आता आपण एका व्यक्तीच्या कल्पनेपासून पुढे जाऊन याचा आपल्या सगळ्यांवर, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो ते पाहूया. कारण हा परिणाम खूप मोठा आणि दूरगामी असतो. सगळ्यात पहिला आणि थेट परिणाम काय होतो, तर देशाची आणि पर्यायाने तिथल्या नागरिकांची आर्थिक प्रगती. प्रत्येक नवीन उद्योग देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर घालतो, ज्यामुळे सगळ्यांच्याच विकासाला हातभार लागतो. आणि ही प्रगती फक्त आकड्यांमध्ये दिसत नाही, तिचे परिणाम सगळीकडे दिसतात. नवीन उद्योगांमुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो, लोकांचं राहणीमान सुधारतं, ग्रामीण आणि मागास भागांपर्यंत उद्योग पोहोचतात, ज्यामुळे संतुलित विकास होतो. लोकांची बचत गुंतवणुकीत बदलते आणि सतत नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळत राहिल्यामुळे देश प्रगती करतो. ही एक न संपणारी फायद्यांची साखळी आहे. आपण हा संवाद संपवण्याआधी एक छोटासा विचार. आता याच क्षणी आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंवर एक नजर टाका. यातल्या किती गोष्टी अशा आहेत ज्या एका उद्योजकाच्या जिद्दीशिवाय आणि धाडसाशिवाय कदाचित अस्तित्वातच आल्या नसत्या. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.